इकडं हां ನಮಸ್ಕಾರ ರೀ ಎಲ್ಲರಿಗೂ. ಸದ್ಯ ನಾವಿರೋದು ಅರ್ಜುನ್ ಅಜ್ಗರ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಅರಳಟ್ಟಿ ಒಳಗೆ ಒಂದು ಫೇಮಸ್ ಒಂದು ಬೀಜದ ಹೋರಿ ಇತ್ತು. ಆದ್ರೆ ಅದು ಕಾರಣಾಂತರದಿಂದ ಅದು ತೀರಿಕೊಂಡಿತ್ತು ರೀ. ಆದ್ರೆ ಅವ್ರ ಮನೆ ಒಳಗೆ ಇರೋದು ಮತ್ತೊಂದು ಇದೊಂದು ಹೋರಿ ಐತ್ರಿ. ಇದ್ರ ಹೆಸರು ಅರ್ಜುನ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಟ್ಟಾರ್ರಿ. ಏನೋ ಹಾಲಲ್ಲಿ ಐತ್ರಿ, ಏನೋ ಹಲಚಿಲ್ಲ ಮಡಸ್ನಾಳ್ ಕಾಮ್ಯ ಪ್ರಸಿದ್ಧ ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಪ್ರಸಿದ್ಧ ಮಡಸ್ನಾಳ್ ಕಾಮ್ಯ ಬೀಜದ ಹೋರಿ ಕರೂರಿದ. ಈಗ ಸದ್ಯ ಆಕಳ ಮ್ಯಾಗ ಚಾಲು ಭೀ ಮಾಡ್ಯಾರತ್ರಿ. ನೋಡತ್ತಿರ್ಬೋದು ನೀವು ಎಷ್ಟು ರ್ಯಾಶ್ ಎಷ್ಟು ಕಡ್ಕೈತಿ. ಈ ಹೋರಿಯ ಬಗ್ಗೆ ಸಂಪೂರ್ಣ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೇಳ್ಕೊಂಡ್ರಿ. ಅಂದ್ರೆ ಇದರ ಮೇಂಟೆನ್ಸ್ ಯಾವ ಥರ ಮಾಡ್ತಾರೆ, ಆಹಾರ ಪದ್ಧತಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅದರ ವ್ಯಾಯಾಮ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅದರ ದಿನಚರಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಎಲ್ಲದರ ಬಗ್ಗೆ ಸಂಪೂರ್ಣ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೇಳ್ಕೊಂಡ್ರಿ. ಮತ್ತು ಇದರ ವಂಶಾವಳಿ ಯಾವುದಾ ಅನ್ನೋದು ಅವರ ಮಾಲಕರ ಮುಖಾಂತರನೇ ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋಣ್ರಿ. ಇಂಥ ಇವರ ಇರುವುದು ಎಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸಂಪೂರ್ಣ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಅವ್ರ ಕಡೆ ಕೇಳಿ ನಿಮಗೆ ತಿಳಿಸ್ತೇನೆ ರೀ. ಯಾರಾದರೂ ನಮ್ಮ ಚಾನಲ್ ಹೊಸದಾಗಿ ನೋಡ್ತಿದ್ರೆ ಪ್ಲೀಸ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿರಿ. ಮತ್ತು ಇದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಕಿಲಾರ್ ತಳಿ ಬಗ್ಗೆ ಅಧಿಕ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ನನ್ನ ವಿಡಿಯೋನ ಕಂಟಿನ್ಯೂಸ್ ಆಗಿ ನೋಡ್ತೀರಿ. ಈ ವಿಡಿಯೋನ ಕೊನೆ तनक ನೋಡ್ರಿ. माझं नाव सत्यम संभाजी जगताप. हां. वडिलांचं नाव संभाजी आप्पासाहेब जगताप. हां. नाद लागला काकांनी बैल घेऊन दिला यो. काकाचं नाव रावसाहेब आप्पासाहेब जगताप. आत्ता वय 18 महिने. 18 महिना. अजून दात लावला नाही. अजून नाही. हां. आदात आहे. आदत आहे अजून. हे सोलापूर सर आहेत. सोलापुरातनं बैल घ्या. मडसनाळ कामेची पैदास आहे. मडसनाळ कामेचा. कामेचा. बरं. तुम्ही कितीला घेतला इथं? हे आम्ही तेव्हा घेतला 3 लाखाला. 3 लाखाला. वय किती होतं घेतलेलं? 10-11 महिने असतील. 10-11 महिन्याचा. बरं. घाईला चलो आहे काय? हे आता आपलं बैल आज पहिला टॉपचा बैल होता आजगर म्हणायचा. हां. ते वारल्यामुळं एखाद्या दुसरं सोडतोय. बरं. चालू आहे. अजगर बद्दल तुम्ही काय सांगते? अजगरमध्ये भागात टॉप म्हणजे पैदास मी जोरात पडत होती बैलाची. आणि सगळ्याला गाजलेला बैल होता आणि सगळ्यात टॉपचा बैल होता. जातीला सगळ्याला तोंडाला नाग सगळ्यात 1 नंबर बैल होता. त्या आजारामुळे जरा वारला. त्यामुळे हे चालू केलं आता. बरं. काय झालं अजगरला? आजार होता 2 दिवस, त्यामुळे त्याचं निधन झालं. आजारामुळे. अजगर बी या काम्या बैलाच पाहिजे. अजगर पण काम्या बैलाच पाहिजे होती आणि अर्जुन पण काम्या बैलाच पाहिजे. अजगर बद्दल अपेक्षा काय नाही, मरच तर घरात ठेवत होता बैल. कितीला 20-25-30 लाख पर्यंत मागणी झाली. बैल द्यायची ना म्हणून सांगितलेला. गया भरपूर येत होत्या. एखादं गरीबाच भलं होईल मी ठेवलेला आम्ही बैल. म्हणजे एखादी काही फ्री सोडायची आणि गाब लागली तर त्यांचं भलं होते. झालं तर बरोबर. त्यामुळे आम्ही गायला कितीला घेतलंय? कुठलं? एक गायला 1500 रुपये घेत होतो. 1500 रुपये घेत होतो. असं काही परिस्थिती कोणाची नसली तर आम्ही 1000 रुपये 500 रुपये सोडत होतो. त्याचं काय पैसे आज म्हणजे आजोबापासून नाद आहे आपल्याला. आजोबा काका पप्पा सगळी. युवा पिढीला तुम्ही काय सांगते या किल्लार बद्दल नादला? युवा पिढी म्हणजे खिल्लार हा चांगला नाद आहे, पण व्यवस्थित करायला लागते. या किल्लार नादाला या फायदा आहे काय नाही? फायदा आहे, भरपूर फायदा पण आहे, तोटा पण आहे. करायला लागते बरोबर, तरच फायदा आहे. नाद मुख्य. नाद आहे. नाद आहे 1 नंबर आहे. नाद सिगरेट दारू करण्यापासून ही पाळलेली वस्तू 1 नंबर. त्यामुळे पैसा होतोय. ओळख सांभाळलं तर सगळ्यांचे नाव लोक पुढे येतील. नाव होतंय, सगळं होतंय. पब्लिक सगळं होतंय. नाव होते आपलं. काय ते ओळखतोय आम्ही, काय ते सगळं ओळख होत्या. जे सकाळी सरकी शेंगपेन, आट्टा, मक्का चुनी आणि काट्या हे असतात पदार्थ. आणि संध्याकाळी दूध आणि संध्याकाळी शेंगपेन, आट्टा, काट्या आणि व्यायाम 2-3 दिवसात छकडाला झोपतोय. फिटनेसला व्यायाम देते सगळं असतं.